इनविजिबल टीम एक्स्ट्रा प्लेयर आइए प्लीज। शहबाज और अफान दो बल्लेबाज मैदान के अंदर, दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळते, शहबाज आणि अफान आहे। तर चला आपण खेळवायचं आहे, कमिटीला सूचना केलेल्या आहेत, कमिटीने देखील ग्राह्य केलेलं आहे इथे। शेवटच्या दिवशी मात्र तुम्हाला टॉप 8 मध्ये हे कंपल्सरी असणार आहे। आणि जे खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय पॉइंट रिजन मध्ये, म्हणजे लाईटीच्या अगदी जवळ उभे आहेत, प्लीज तुम्ही थोडंसं मागे जायचं आहे प्लीज। ग्रुपवर टाकून दे डायरेक्ट एक मेसेज, टाकेल नाही तर डायरेक्ट। तर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच व्हॉइस ऑफ दनसार म्हणजे उत्कर्ष पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। पहिला चेंडू जर पाहिला तर गॅप मध्ये खेळलाय, गॅप मोठा आहे, नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवर आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळाला, अगदी जर पाहिलं तर शहबाज या ठिकाणी आपण पाहतोय इनविजिबल टीमचा जबरदस्त फटका सजवला गेला, गॅप मध्ये खेळला। ऑफसाइड रिजनला 3 क्षेत्ररक्षक होते आणि ऑन साइड मध्ये 4 क्षेत्ररक्षक लावले होते, आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर ऑफसाइड रिजन मध्ये गॅप थोडा मोठा होता। चेंडू लेग कट ज्या पद्धतीने पाहिला गेला, आणि लेग कट चेंडूला जर पाहिलं तर अगदी दिशा दिली, गॅप मध्ये खेळला आणि गॅप मोठा होता, त्यामुळे चौकार देखील मिळालाय। सुरुवात चौकाराने केली, इथे मात्र आपण पाहतोय शहबाज आता मात्र 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ऑन साइड रिजन मध्ये, थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केलंय आणि फेरबदल करणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीने आपण गोलंदाजी करतायत, इथून पाहतोय दुसरा चेंडू असणार आहे। यावेळेस पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता पॉइंट रिजन मध्ये, पण तो चेंडू गेलाय डिक्लेअर झोन कडे आणि तिथे मिळतील फक्त 1 धाव। 5 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर लागले जात आहेत। एक चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय, 2 चेंडूचा खेळ सॉरी इथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते। 2 चेंडू मध्ये 5 धावा। पुन्हा एकदा आपण पाहतोय दनसार संघ, आधीचा दनसार संघ देखील आपण पाहिला, आणि इथून पहा विकेट मिळतोय, गडी बाद होईल, तो म्हणजेच मिस्टर अफान या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय। जबरदस्त दनसार संघ आपण पाहिला मागच्या मॅच मध्ये, आणि इस्पाक म्हणजेच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर शैलेश माली इस्पाक या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आहे, आणि त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली। जबरदस्त बॅटिंग नक्कीच राहिली। इथून जर पाहिलं तर धावसंख्या 5 धावा, 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय। आक्रमण करण्याच्या नादामध्ये आपला विकेट देखील गमावलाय, एक गडी बाद झालाय। इथून पाहतोय चौथा चेंडू, यावेळेस टॅप केलाय चेंडूला, परफेक्ट टॅप, परफेक्ट चौकार या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय। कारण की यावेळेस आपण पहिल्या मॅच मध्ये दर्शवलं होतं भावेशची बॅटिंग, ज्यांनी टॅप केले होते, 2 चेंडूवर जबरदस्त टॅप फटके लगावले होते, आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर इथून जर पाहिलं तर मिस्टर रोहित या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने खेळताना, महत्वपूर्ण बॅट्समन आहे रोहित इनविजिबल या टीमचा। 5वा चेंडू पुन्हा एकदा टॅप केलाय, आणि इथून जर पाहिला तर जबरदस्त क्षेत्ररक्षक कौशल्य आपल्याला पाहायला मिळतोय, अप्रतिम, अगदी बॉडी पूर्ण स्ट्रेच करत असताना उंच झेप घेतली जाते, आणि उंच झेप मधून आपण पाहतोय ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत काही जबरदस्त एफर्ट वापरले। पहा पूर्ण दोन्ही पाय जर पाहिले तर कमीत कमी 3 ते 4 फुटाच्या वरती मात्र उडी आपल्याला पाहायला मिळाली होती। नक्कीच हा चौकार वाचवलाय, परंतु इथून सिंगल रन्स मिळते। शेवटचा चेंडू आहे अजूनही या षटकातील, यावेळेस ऑन साइड रिजनला जबरदस्त फटका पाहायला मिळाला, गॅप होता, शॉर्ट चेंडू, आणि या शॉर्ट चेंडूवर आलाय चौकार, 4 धावा।
आपल्या 3 चौकारच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 14 धावा यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज उत्कर्ष थोडंसं महागडा षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळालं. थोडंसं शॉर्ट ऑफ लेंथ आणि ऑन साइड रिजन मध्ये चेंडू हाताळले गेले आणि त्याचसाठी जर पाहिलं तर इथून जो स्कोर आहे तो आता मात्र वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यानंतर फर्स्ट कॉल असेल. एका बाजूला अर्जुन 11 रहमतनगर तर दुसऱ्या बाजूला सरावली बी. ऑफिशियल कॉल आहे दोन्ही संघाला. इथून पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर भावेश येतोय. पाहायला मिळेल भावेश. पहिला चेंडू जर पाहिला तर इथून सुंदर चेंडू पाहायला मिळाला. खेळायचा होता ऑन साइड रिजन मध्ये परंतु क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट आलाय. यावेळेस गॅप मध्ये खेळलाय परंतु उत्कर्ष पाटील वा जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी ज्या पद्धतीने चेंडू क्विकली आला होता आणि क्विकली पकडून त्याला क्विक फेकी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. जर डायरेक्ट लागला असता तर आजच्या दिवसातील जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाली असती. चांगली एफर्ट झाली, चांगली फेकी देखील झाली परंतु थोडक्यात वाचले गेले. कारण की रोहित जर पाहिलं तर महत्वाचा गडी आहे इनविजिबल टीमचा. इथून आपण पाहतोय धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 15 धावा आतापर्यंत. यावेळेस ऑन साइड रिजनला चेंडू पायावर टाकला होता. थोडासा लेग बाईकच्या रूपाने ही रन्स इथे येस बॅट लागले. पंच दर्शवतायत बॅट लागले आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे वळवताना हा 1 रन्स 16 धावा झाल्यात स्कोर कार्डवर. रोहित पुन्हा एकदा सज्ज आहे. षटकातील जर पाहिलं तर चौथा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ असेल. यावेळेस गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. उत्कर्ष पाटील पुन्हा एकदा चेंडूवर येतोय. अगदी अचूक पैकी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि यावेळेस जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर 17 धावा. 17 म्हटलं तर खतरा कोणाला तरी असतो. इथून पाहिलं गोलंदाजाला खतरा असेल की फलंदाजाला खतरा असेल ते देखील पाहिलं जाईल. एक जबरदस्त टुर्नामेंट आपण पाहतायत, अनुभवतायत. जबरदस्त ट्रॉफ्या पाहायला मिळत आहेत. अगदी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या या सन्मान चिन्हावर, प्रत्येक सन्मान चिन्हावर आपल्या घरात जेव्हा न्याल तेव्हा मात्र प्रत्येक सन्मान चिन्ह हे आपल्याला खूप चांगलं दर्शवेल. इथून जर पाहिलं तर रन्स मात्र मिळेल सिंगल. या ओव्हरमध्ये 5 चेंडूमध्ये 4 धावा आल्या आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर 18 धावा. शेवटचे चेंडू यावेळेस दुरून मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू दर्शवतायत इट इज अ वाईड चेंडू. अवांतर धाव आणि या अवांतर धावेने जर विचार केला तर स्कोर कार्डवर यस थर्ड अंपायरची मागणी केली. इथून मात्र पाहिलं जाईल थर्ड अंपायर पंचांचा सॉफ्ट डिसिजन आहे तो वाईड या ठिकाणी आपल्याला आलेला आहे. परंतु बघूया जो रिअलाइज आहे थर्ड अंपायरच्या नजरेत काय असेल. इथे आपण जातोय. सिग्नल मात्र आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. पंचचा इशारा थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. अजय यस वाईडचा इशारा आलाय पंचांकडून. कारण अगदी लाईनच्या वरून चेंडू ट्रॅव्हल्स होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर इथे वाईडचा इशारा आलाय. यस रिव्ह्यू लॉस्ट आहे. नक्कीच आपण पाहतोय दनसार संघाचा पुढचा चेंडू असेल. टॅप केला आहे चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र नो चान्स असेल कौशलसाठी. प्रयत्न या ठिकाणी जर पाहिलं तर कौशल पाहत होता की प्रयत्न करता येतील का परंतु नाही. आवाक्याच्या बाहेर आणि या चेंडूवर आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा आपण पाहतोय. 1 गडीच्या मोबदल्या आहेत.
20 धाबा झाल्यात. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जितेश आलाय. इथून मात्र पाहतोय पहिला चेंडू गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु डायरेक्ट इथे पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली होती, परंतु जितेश याला गॅदर करता आलेला नाहीये आणि चेंडूवर जर पाहिलं तर विकेट या ठिकाणी नक्कीच मिळाला असता. सिंगल रन्स देखील वाचली असती, परंतु थोडीशी चुकी केली मी म्हणेन. रोहित पुन्हा एकदा अटॅकिंग फलंदाज आहे. जितेशच्या या चेंडूवर जर पाहिलं तर चांगला चेंडू डिक्लेअर झोनकडे वळवलाय. चेंडूवर सिंगल रन्स येईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत धावसंख्या लागली जाते ती म्हणजे 25 धाबा. 25 रन्स ऑन दी बोर्ड. ओहो, क्लीन बोल्ड, जबरदस्त चेंडू अगदी पायात टाकला होता आणि चेंडू खाली राहिला. त्याच कारणास्तव जर पाहिलं तरी इथे शैबाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गडी बाद. आमचं VIP डाईस देखील आपण पाहू शकतायत. प्रत्येकाचं क्षणचित्र इथे टिपताना पाहायला मिळत आहेत. यस, काही प्रेक्षक वर्ग झोपलेल्या परिस्थितीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस पाहतोय पायातला चेंडू, परंतु फेकी इथे आपल्याला पाहायला मिळते. डायरेक्ट फेकी केली होती. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. इथून जर पाहिलं तर शुभम होता. खूप चांगल्या पद्धतीने शुभमने चेंडूला अडवलंय. जितेश पुढचा चेंडू समोरच्या दिशेने. यावेळेस जर पाहिला तर स्वतः चेंडूला पकडतोय आणि इथून जर पाहिलं तर आणखीन एक विकेटचं पतन होताना गडी बाद होईल. पंचवीस धावा स्कोर कार्डवर. शब्बीर येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनविजिबल टीम कडून. रोहित आणि शब्बीर. इथून जर पाहिलं तर जितेशचं खूप चांगलं षटक आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतोय. ज्या षटकामध्ये 2 विकेट आले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. शेवटचा चेंडू होता. या ठिकाणी जर पाहिलं तर पुन्हा एकदा खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि आणखीन एक रनआउटच्या रूपाने गडी बाद होईल. शुभम आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळालं चांगले क्षेत्ररक्षण करताना. तिथे मात्र मग 3 कंप्लीट झालंय म्हणजेच शेवटचे षटक शिल्लक आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 25 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या आहेत. कौशल आलाय गोलंदाजीसाठी. आपल्याला पाहायला मिळतोय नवीन फलंदाज अल्ताफ. डावकरे आताचा फलंदाज आहे. इथून जर पाहिलं तर कौशलचं शेवटचं हे इनिंगचं षटक असणार आहे. तर पाहतोय आपण इथून शेवटचे षटक, शेवटचे 6 चेंडू किती धावा जमवल्या जातील. यानंतर अर्जुन 11 वर्सेस सरावली बी संघ तयारीत राहायचं आहे. यावेळेस चेंडूचा जर विचार केला तर वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढेल. 26 धावा. पुन्हा एकदा फटका तर सजवलाय. शुभमच्या हातामध्ये चेंडू. इथून जर पाहिलं तर पुन्हा चुकी करणार नाहीये. आणखीन एक रनआउटचा विकेट येताना आपल्याला पाहायला मिळेल. गडी बाद. सव्वीस या आकड्यावर सॉरी
26 धावा स्कोर कार्ड वर लागले गेले आहेत. पुन्हा एकदा कौशल आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू षटकातील, यावेळेस फटका तर सजवलाय परंतु पुन्हा एकदा उत्कर्ष पाटील चेंडूला पकडतोय चांगल्या पद्धतीने. इथे मात्र चेंडूला पकडलं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु सिंगल रन्स अगदी चोरली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढेल. 27 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर लागले आहेत. इथून जर पाहिलं तर अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील. इनविजिबल टीम यावेळेस बॅटची हलकीशी एज, विकेट घेण्याची संधी आहे आणि यस रनआउटच्या रूपाने आणखीन गडी बाद होईल. नवीन फलंदाज बिपिन जाईल परंतु कौशलचं मी कौतुक करीन, खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळले. यावेळेस पुन्हा एकदा अगदी रिस्की शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता रोहित यांनी, परंतु रोहित देखील बाद होताना बॉक्स विकेटच्या रूपाने हा गडी बाद होतोय. आतापर्यंत शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. यावेळेस पुन्हा एकदा टीम होईल ऑल आउट. आजच्या दिवसातील जर पाहिलं तर पहिला हा संघ ऑल आउट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इनविजिबल टीम धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते ती म्हणजेच 57 लक्ष असणार आहे. चला दोन टीमचे कर्णधार या. अर्जुन 11 रहमतनगर आणि दुसऱ्या बाजूला सरावली बी संघ. विशाल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. नवीन मॅच अगदी बी पॅनल आपल्याला पाहायला मिळते. बी पॅनल दुसरी मॅच असणार आहे. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. एका बाजूला अर्जुन 11 आणि घरच्या मैदानावर खेळेल सरावली बी संघ. साहेब कॉल आहे आणि साहेब आलाय तर अर्जुन 11 टॉस जिंकले, काय डिसीजन असेल? सर फील्डिंग करेंगे हम सर. टॉस जीता ही फील्डिंग का डिसीजन ले. कैसा लग रहा है यहाँ पे आके? सर बहुत ही अच्छा ग्राउंड है और हमारे लिए ग्राउंड हमेशा लकी रहता है और हम लोग बहुत एफर्ट डालेंगे और अच्छा करके आएंगे. और आज अपना पूरा टीम दिखाई देगा. हाँ सर पूरा टीम रहेगा सर. बेस्ट लक आपके लिए. बर्थडे बॉय म्हणजेच आपल्याला पाहायला मिळतात सरावली बी संघाकडून टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? आमचा पण 17 रक्षण असता. बघूया आता बॅटिंग आहे तर आम्ही बघू 40+ करण्याचा प्रयत्न करू. जर पाहिलं तर फलंदाज कोणावर भरोसा ठेवतील तुम्ही आजच्या दिवसात? वैभव आहे, हिमेश आहे, अमोल आहे, मनीष आहे. बघूया आता पुढचं. नक्कीच धन्यवाद असेल तुम्हाला कारण मॅच चालू आहे. मॅच चालू होते आपण पाहतोय. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अगदी कमी धावांचं लक्ष आहे परंतु कधी कधी कमी धावा देखील आपण पाहतोय मोठं लक्ष बनून जातंय. यावेळेस जर पाहिलं तर धनसार संघ एका बाजूला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवर इथे मात्र जर पाहिलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. ओहो
शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिलं अमोलने जो फटका लगावला होता, सुरेख फटका पाहायला मिळाला होता, परंतु सिंगल रन्स या ठिकाणी येईल. कुठेतरी असं वाटलं होतं ओव्हरथ्रोच्या रन्स येतील की काय, परंतु शेवटच्या मुवमेंटमध्ये चेंडूला मैदानाच्या आतमध्ये टाकलं गेलं. इनविजिबल टीम जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा शब्बीर आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला आणि दुसरा चेंडू यावेळेस जर पाहिलं तर चुकी केलं मी म्हणेन, अरे आक्रमण करण्याचा प्रयत्न शुभम याचा आणि कुठेतरी चुकला गेला. इथून जर पाहिलं तर गडी बाद होतोय. हर्षद आलाय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. एक गडी बाद 1 रन्स असं मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय स्कोर कार्डवर. सॉफ्ट हँडने इथे मात्र पहा प्रयत्न केला होता, चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह मात्र लगावली होती. जर चेंडू हातामध्ये आला असता अफानच्या तर मात्र नक्कीच आपण पाहतोय गडी बाद झाला असता. पण तू इथून पाहतोय आपण प्रयत्न चांगले केले. सिंगल रन्स मिळेल. अमोल पुन्हा एकदा ओपनिंग फलंदाज अमोल, कूल माइंडेड कप्तान आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अगदी गॅप मध्ये चेंडूला सरळ पायामधून चेंडूला काढलाय आणि यष्ट्यांवर उद्ध्वस्त होत आहेत यष्ट्या. गडी बाद होईल. खेळाडू म्हणजेच उत्कर्ष पाटील. चर्चा आहे या खेळाडूची. ज्या पद्धतीने आपण पाहतोय जेव्हा जेव्हा त्याला आपण मायक्रोफोनवर अगदी खेळाडूंची कौतुक करताना पाहतोय, परंतु मी देखील आपण पाहिलं बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये उत्कर्ष पाटीलला जिम्मेदारी घेऊन खेळण्याची इथे मात्र जिम्मेदारी घेतली जाते. पुन्हा एकदा आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस जर पाहिलं तर ऑन साइड रिजनला 3 क्षेत्ररक्षक आहेत, पण गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूचा खेळ झालाय 5. आतापर्यंत शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा चेंडूला इथे मात्र दिशा दिली, परंतु सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 3 धावा या स्कोर कार्डवर जाईल. नक्कीच लक्ष जरी छोटं असलं, अगदी 28 धावांचं लक्ष जरी असलं तरी आपण पाहतोय मॅच मध्ये क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण छोटं लक्ष देखील मोठं होताना पाहिलंय. यावेळेस 3 धावा झाल्या आहेत. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 मध्ये बनवायचे आहेत 25. 18 मध्ये 25. राहुल आलाय नवीन गोलंदाजी ट्रॅकवर. स्वीप शॉट केलाय, परंतु यावेळेस आपण पाहतोय सिंगल रन्स येईल. डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवलं गेलं आणि या सिंगल मधून धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाईल 4 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी प्रेमाने परशा या नावाने ओळखला जातोय हर्षल. फलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय या ठिकाणी. यावेळेस हो इथून सिंगलचा प्रयत्न आहे. अगदी जर पाहिलं तर शॉर्ट लेनचा चेंडू होता. आक्रमण केला असता तर नक्कीच मोठा फटका बनवू शकला असता, पण मनामध्ये जर पाहिलं तर आधीच निश्चय केला होता की या चेंडूवर सिंगल रन्स काढील आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे सिंगल रन्स येताना 5 धावा झाल्या आहेत आतापर्यंत स्कोर कार्डवर. हो इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट वेगळं चित्र असतं. पण यावेळेस आपण पाहतोय चेंडू क्षेत्ररक्षक म्हणजेच गोलंदाजाच्या हातामध्ये दिला गेला आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर सिंगल रन्स कंप्लीट होते. 1-1 धावा या ठिकाणी वाढवल्या जात आहेत. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 6 धावा लागल्या जात आहेत.
हो, हा चेंडू पाहायला जाईल, अगदी बॅटला लागलाय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर बॅटच्या या मदतीने धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 7 धावा. आतापर्यंत सिंगल रन्स खर्च केले गेल्या. अगदी 4 चेंडूचा खेळ, मात्र 4 धावा खर्च करताना पाहायला मिळतोय गोलंदाज. म्हणजे चांगलं चित्र आहे. इथून जर पाहिलं तर थोडंसं दबाव टाकले, 2 गडी बाद झाले आहेत आणि त्याचमुळे जर पाहिलं तर दबाव आहे. यावेळेस नोचा कॉल आणि नोच्या कॉलवर जर पाहिला तर भरपूर प्रमाणात परिचय घेतलाय आणि जबरदस्त चौकार लगावलाय. चेंडूवर आलाय 4 धावा. एकंदरीत रनांचा विचार केला तर एक्स्ट्राच्या रूपाने या 1च्या मदतीने एकंदरीत 5 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12 धावा. 9+4 यावेळेस 12 धावा स्कोर कार्डवर आहेत. आता मात्र समीकरण बनेल, कारण की 14 मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू 16 धावा, सॉरी 14 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. उत्कर्ष पाटील महत्वाचा हुकमाचा एक्का म्हणून नक्कीच यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. दनसर गावाकडून यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने सॉफ्ट अँगलने खेळलाय, जाणीव आहे. आता मात्र जास्त रन्स आणि चेंडू मधील फरक नाहीये, अंतर कमी आहे. त्याचमुळे जर पाहिलं तर अगदी माइंडेड क्रिकेट खेळावं लागेल. दुसऱ्या बाजूला इनविजिबल टीम, ज्याला विकेटची आवश्यकता आहे. इथून जर विकेट आले 1-2 तर थोडंसं दबाव पडेल, तो म्हणजे दनसार संघावर. आई भवानी दनसार संघ आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा खेळायचं होतं लेग साइड रिजन मध्ये, पण तो चेंडू गेलाय आपण पाहतोय थर्ड मॅन रिजन मध्ये. सिंगल रन्स येते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती म्हणजे 14 धावा. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत. 14 धावा म्हणजे इथून जर पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 14 बनवायचे आहेत. 12 चेंडू आणि 14 धावा. ऐकत रहा, पाहत रहा साहेब चषक. जाऊया उर्वी डीजे कडे. गोलंदाजी ट्रॅक वर आपण पाहू शकतायत, जिथे 12 चेंडू टाकायचे आहेत. 12 चेंडू मध्ये 14 धावा रोखायचे आहेत. दुसऱ्या बाजूला जमवायचे आहेत 14 धावा 12 चेंडू मध्ये. हे समीकरण पाहतोय आपण. इनविजिबल टीम यावेळेस पुन्हा एकदा लेग साइडच्या रिजन मध्ये. नक्कीच इथून शॉट सिलेक्शन जे आहेत ते मात्र ठरवून खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे जी प्रॉपरली बॅटिंग आहे ती प्रॉपरली बॅटिंग होत नाहीये. त्यावेळेस जर पाहिलं तर 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 मध्ये 13 बनवायचे आहेत. उत्कर्ष पाटील शोधात आहे गॅपच्या, परंतु बघूया. हो, गॅप काढला आहे, परंतु चेंडूला अडवण्याचा प्रयत्न खूप चांगला राहिला. चांगलं क्षेत्ररक्षण. इथून जर पाहिलं तर रन्स मात्र मिळेल 1. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 10 चेंडू अजूनही शिल्लक असतील आणि 10 मध्ये बनवायचे आहेत 12 धावा. नक्कीच चांगली पार्टनरशिप बिल्ड केली जाते. 2 गडी लवकर बाद झाल्यानंतर जिम्मेदारीचं ओझं जे काय असते ते मात्र इथे दर्शवलं. दोन्ही फलंदाज सिंगल डबलने चान्स जास्त घेत नाहीये, कारण की इथून जर पाहिलं तर 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. ओहो, लेट इथे मात्र नक्कीच चेंडू निघून गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथून चुकलेत. आता मात्र समीकरण थोडंसं बदलेल. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 मध्ये 12 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 12 धावा. नऊ चेंडू 12 धावांची आवश्यकता. फलंदाज इथे जर पाहिलं तर तयारीत नव्हते आणि त्यामुळे जर पाहिलं तर डेड चेंडू घोषित गेलाय पंचांनी. इथून आपण पाहतोय 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका नक्कीच खेळावा लागेल आणि हा मोठा फटका आलाय की काय? यस, इथे मात्र आपण पाहतोय आता जर पाहिलं तर चेंडू आणि रनांस मधला फरक जो होता तो कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि आता समीकरण असेल 8 चेंडू आणि 8 मध्ये 8 धावांची आवश्यकता. 8 मध्ये 8.
20 धावा. इथून आपण पाहतोय चांगलं चांगलं क्रिकेट मी म्हणेन. अगदी असं वाटलं होतं की नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज जो पोहोचला जाईल, परंतु चांगली थ्रो अचूक थ्रो केली गेली आणि त्याचमुळे जर पाहिलं तर रनआउटच्या रूपाने गडी बाद. श्रीकांत आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. बेपिन 7 मध्ये 8 बनवायचे आहेत. यावेळेस फटका तर चांगला आहे, परंतु इथून पाहतोय आपण काय घडलंय. थर्ड अंपायरची मागणी केली आणि इशारा इथे सॉफ्ट सिग्नल जो आहे तो सॉफ्ट सिग्नल अंपायर सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. यस, आणि डिसिजन या ठिकाणी येईल आणि डिसिजन येतोय OUT आउट. या ठिकाणी आउट या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाचा गडी अगदी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण करताना त्याचमुळे जर पाहिलं तर स्टंपला लागला, बॅट क्रीज मध्ये नव्हती हेच मात्र पाहिलं गेलं. या ठिकाणी आपण पाहू शकतायत. चला थोडी घाई करायची. गेलंय आणि OUT आउटचा सिग्नल आलाय. इथून जर पाहिलं तर आता मात्र थोडीशी मॅच जर पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 मध्ये 8 बनवायचे आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश आलाय. इथून 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. शैबाज आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. महत्वपूर्ण गोलंदाजी करण्यासाठी 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 मध्ये 8 बनवायचे आहेत. विकेटचा जर आतापर्यंत विचार केला तर टीम इनविजिबल ऑल आउट टीम आहे आणि 4 गडी बाद झाले आहेत. ते म्हणजेच आपण पाहतोय धनसार संघाच्या आईभावने धनसार संघ. इथून जर पाहिलं तर 8 धावा बनवायच्या आहेत, परंतु 7 जरी बनवले तरीही सामना विजयी होऊ शकतोय. पहिला चेंडू इथे मात्र करारी प्रहार करण्याचा प्रयत्न. गडी बाद, भावेश बाद.
पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर विकेट गमावलंय. नवीन फलंदाज कौशल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण गडी असेल, कौशलकडे क्षमता आहे आणि इथून जर पाहिलं तर जिम्मेदारी देखील घ्यावी लागेल. चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे आतापर्यंत 5. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गडी बाद होईल. कौशलला देखील माघारी परतावं लागेल. हा सोपं समीकरण होतं. 28 धावांचं 8 मध्ये 8 बनवायच्या होत्या, परंतु विकेट गेल्यानंतर थोडस दबाव आलंय. आतापर्यंत जर पाहिलं तर थोडस दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. जितेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 मध्ये आता मात्र बनवायचे आहेत 8. चार मध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या चेंडूवर करारी प्रहार. जितेश जबरदस्त एफर्ट लावली. अगदी जर पाहिलं तर फुलटच चेंडू होता, लोअर फुलटच चेंडू, दिशा दिली कार. विकेटचा जर विचार केला तर ऑल आउट आहे. त्यामुळे जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 3 धावा कन्व्हायच्या 4, परंतु 3 मध्ये 3 जरी काढल्या तरी सामना विन होऊ शकतो. तो म्हणजेच आई भवानी धनसार संघ. महत्वपूर्ण मॅच आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता, परंतु 3 जरी रन काढतायत तरीही धनसार संघ यावेळेस विजय होऊ शकतोय. श्रीकांतने इशारा दिला आहे. इथून आपण पाहतोय 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. शहबाज पुन्हा एकदा यावेळेस क्लीन बोल्ड. पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 मध्ये 4 धावा बनवायच्या आहेत. जरी 3 धावा जरी बनवल्या तरी धनसार संघ जिंकू शकतोय. सात गडी आतापर्यंत बाद झाले आहेत. इथून जर पाहिलं तर मोहित आलाय. आपल्याला पाहायला मिळेल 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. इथून आपण पाहतोय रन्स तर इथे कंप्लीट केलाय. यावेळेस जर पाहिलं तर आता मात्र 1 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 3. सर्व जिम्मेदारी, सर्व जे काही आहे ते आता मात्र श्रीकांत. अगदी श्रीकांत म्हटलं तर एक जबरदस्त फलंदाज आहे, असं लोड नक्कीच येणार नाही त्याच्या डोक्यावर, कारण की हा सामना डू और डाय असेल. ज्यावेळेस आपण म्हणतोय ना की संघर्ष करावा लागेल यावेळेस. ज्या पद्धतीने सोपा लक्ष होता 28 धावांचं लक्ष, परंतु आपण पाहिलं हे 28 धावांचं लक्ष देखील मोठं झालंय. आणि पाहू शकतायत इथे चेंडू शिल्लक आहे 1 आणि 1 मध्ये धावा बनवायच्या आहेत. एकंदरीत 2 धावा जरी आल्या तरीही सामना इथे जिंकू शकतोय धनसार संघ. 1 चेंडू आणि आता मात्र आपण पाहतोय 3 धावांची आवश्यकता आहे. श्रीकांत शिरी. ओहो, कडक प्रहार. यावेळेस श्रीकांत दहाडलाय. जबरदस्त फटका आणि विन.